नमस्कार, आप देख रहे हैं ग्लोबल इंडिया टीवी और मैं हूं आपके साथ प्रियांशी शर्मा। ये रुख करते हैं आज की तमाम बड़ी खबरों पर। महाराष्ट्र सरकार के चला मराठी शिकया अभियान को जन जन तक पहुंचाने के उद्देश्य से राष्ट्रवादी रिक्शा टैक्सी चालक मालक संगठन ने एक अनूठी पहल करते हुए ऑटो रिक्शा चालकों के लिए निःशुल्क मराठी पाठशाला शुरू करने की घोषणा की है। संगठन के अध्यक्ष ईबी मुल्ला, उपाध्यक्ष इशाक मुल्ला एवं उनकी टीम के नेतृत्व में यह पाठशाला दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन में प्रत्येक शनिवार और रविवार आयोजित की जाएगी। इस अभियान की आधिकारिक शुरुआत 27 जून को बोरीवली के एक्सर गांव स्थित संगठन के कार्यालय में सैकड़ों ऑटो रिक्शा चालकों की उपस्थिति में की गई है। कार्यक्रम के दौरान अध्यक्ष ईबी मुल्ला ने कहा कि मुंबई में देश के विभिन्न राज्यों से आए हजारों लोग ऑटो रिक्शा एवं टैक्सी चलाकर अपने परिवार का पालन पोषण करते हैं। मराठी भाषा का ज्ञान होने से यात्रियों और स्थानीय नागरिकों के साथ संवाद बेहतर होगा तथा सामाजिक समरसता भी मजबूत होगी। संगठन का कहना है कि यह पहल केवल भाषा सिखाने तक सीमित नहीं है, बल्कि ऑटो रिक्शा चालकों को महाराष्ट्र की संस्कृति, स्थानीय समाज और यात्रियों के साथ बेहतर संवाद स्थापित करने के लिए भी प्रेरित करेगी। उन्होंने बताया कि 15 अगस्त 2026 तक प्रत्येक शनिवार और रविवार दोपहर 2 से 3 बजे तक तथा 3 से 4 बजे तक मराठी भाषा के निःशुल्क कक्षाएं संचालित की जाएगी। पहले ही दिन पंजीकरण प्रक्रिया शुरू होते ही बड़ी संख्या में ऑटो रिक्शा चालकों ने उत्साहपूर्वक अपना नाम दर्ज करवाया है। इस अभियान को चालकों से सकारात्मक प्रतिक्रिया मिल रही है। मुंबई से रोहित जायसवाल की रिपोर्ट। राष्ट्रवादी रिक्शा टैक्सी चालक मालक संगठन के तरफ से चला शिकू या मराठी अभियान के अंतर्गत ऑटो रिक्शा चालकों को मराठी सिखाई जा रही है। काय आहे त्याच्याबद्दल सांगा। आज जे आहे राष्ट्रवादी रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र सरकारने जे निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे तो मराठी शिकायला लागणार। कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतीय पण आहेत, बिहारचे लोक पण आहेत, झारखंडचे लोक आहेत, गुजरातचे लोक आहेत, मद्रासचे लोक आहेत, कर्नाटकचे लोक आहेत। हे सर्व मराठी शिकला पाहिजे। रिक्षा चालकांनी खास करून रिक्षावाल्याच्या वरती लक्ष दिलेलं आहे। रिक्षावाल्यांनी जे परमिट दिलेलं आहे ते सर्व भाषेच्या लोकांना दिलेलं आहे। आज महाराष्ट्र सरकारचा मी अभिनंदन करतो की त्यांनी आज सर्व प्रांतच्या लोकांना परमिट दिलेला आहे आणि त्या लोकांनी पूर्ण सहकार्य आम्हाला केलेलं आहे। सरकारने आज प्रताप सर नाईक साहेबांनी हा विषय उचलला होता। मंत्री महोदय आहेत तर त्या मंत्री महोदयांनी जो प्रश्न उचललेला आहे या महाराष्ट्रामध्ये का रिक्षावाला जो आहे तो उत्तर भारतीय असो का बिहारी असो का झारखंडी असो का गुजरातचा असो किंवा मद्रासचा असो का कर्नाटकचा असो तो त्यांनी मराठी आपल्या इकडे शिकला पाहिजे। का की जेव्हा कर्नाटकला आपण जातो तो कर्नाटकला कर्नाटकची भाषा आली पाहिजे, गुजरातला गेला तर गुजरातची भाषा आली पाहिजे, बिहारला गेला तर बिहारची भाषा आली पाहिजे। तसंच सौदी अरेबियाला आपण जातो व्यवसाय करायला किंवा नोकरी करायला, तिथे पण जर सौदीची भाषा नाही आली तर तिथे आपण राहू शकत नाही। तर आज महाराष्ट्रामध्ये पण मराठी भाषा शिकली पाहिजे। असा यासाठी आज राष्ट्रवादी रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेने मराठी शिकायचा ते आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये आमचे इशाक मुल्ला वैद्य सर आहेत, आमचे शिकवणारे आमचे मराठीचे सर आहेत, वैद्य सर आहेत आणि सर्व आमचे रिक्षा युनियनचे कार्यकर्ते आहेत। त्यामध्ये मराठी शिकण्यासाठी मराठी बोलणं थोडा तरी, कारण आज ते उत्तर प्रदेशचे आहेत किंवा बिहारचे आहेत, त्यांना थोडासा अवघड वाटतो। कारण ते अवघड याच्यासाठी वाटतो की त्यांना ही भाषा थोडी कडक आहे। आमची मराठी भाषा थोडी कडक आहे, नाही असं नाही, लेकिन त्या भाषेमध्ये थोडासा आमचे उत्तर भारतीय आणि बिहारी भाषा लोक आहेत, त्यांनी तो पूर्ण सहकार्य केलेलं आहे। त्यांच्यावरती अन्याय पण झाला नाही पाहिजे। महाराष्ट्र सरकारने जे निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही पुरा समाधान करतो आणि आमचे रिक्षावाले मराठी शिकणार त्याच्यासाठी थोडा टाईम भेटला पाहिजे। कारण की थोडा टाईम भेटला तर हा रिक्षावाला मराठी शिकू शकतो आणि मराठीमध्ये बोलू शकतो। आणि आम्ही 8-10 रिक्षावाल्यांना असा विचारला तर त्या रिक्षावाल्यांनी आम्हाला मराठीच गोष्ट केली। कुठे जायचं आहे, काय जायचं आहे, तुमचं नाव काय, हे सर्व रिक्षावाल्यांनी आम्हाला सांगितला मराठीमध्ये। तर त्यासाठी आज या रिक्षा युनियनचे माध्यमातून राष्ट्रवादी रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटने मी अध्यक्ष आहे। अध्यक्ष नाते हे सर्व आणि इशाक मुल्ला वैद्य सर आणि आमचे तुरे हरीश शेट्टी सर आणि आमची सर्व पूर्ण टीम योगेंद्र कदम अकबर खान सर्व जेव्हा टीम आहे आमची युनियनची त्या माध्यमातून मराठी शिकवण्याचा कार्यक्रम आज केलेला आहे। त्यामध्ये तुम्ही बघू शकता मीडियाच्या माध्यमातून का हे किती हजारोच्या संख्येमध्ये इथे रिक्षावाले आलेले आहेत। त्यांना मराठी शिकायचं आहे। आज तुम्ही समजू शकता
त्यांना आवड आहे म्हणून एवढे लोक जमा झालेले आहेत, नाहीतर एवढे लोक जमा कसे झाले असते? जर आपण कोणाला काही बोलू तो लोक बोले नाही मेरे को काम आहे, मला काम आहे असं म्हणतात. लेकिन आज तुम्ही बघितला मीडियाच्या माध्यमातून मीडियावाले दाखवले ना तुम्हाला का हे रिक्षावाल्यांना स्वतःला यूपी, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात यांना सर्वांना आवड आहे म्हणून सर्व आलेले आहेत. मी मीडियाच्या माध्यमातून सर्वांना धन्यवाद देतो. आज मराठी शिकण्यासाठी एवढे लोक आले आणि सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही ना, इसाक भाई, काय सांगणार तुम्ही आज इकडे मराठीचे आता क्लास चालू आहे. आमचे मुंबई अध्यक्ष EB मुल्ला आणि वैद्य सर इथे आलेले आहेत. आम्ही पूर्ण पुढच्या शनिवारी बी आम्ही गेलेलो, पण तेव्हा तिकडे कोण सर आलेले नाही. तर मग मी आपल्या फेसबुकवर व्हॉट्सअपला मेसेज टाकला का बाय आपल्या 27 तारीख शनिवारी 12:30 वाजता रिक्षावाले इथे मराठी शिकायला सर येणार आहेत. इथून कुठे घेऊन जाणार ते सांगणार काय काय पेपर लागणार आहे, परमिटचा झेरॉक्स लागणार आहे, लायसन्सचा झेरॉक्स लागणार आहे, 2 फोटो लागणार आहे, 2 फोटो लागणार. हे सर्व घेऊन आता आज तो समजा पूर्ण होणार नाही, पण आज सर्व तिकडे जाऊन ते आज क्लासचं ओपनिंग करणार आहेत. EB मुल्ला आणि बाकी लोक आहेत पुढे, ते ओपनिंग करण्याच्या नंतर सर्व दाखवणार. शनिवारी ना रविवारी 2 दिवस हे क्लास होणार 2-2 तासाचे. मग 4 हप्त्यामध्ये 4 शनिवार जाणार त्याला सर्टिफिकेट भेटणार. तर सर्टिफिकेट भेटल्याच्या नंतर RTOमध्ये त्यांना लायसन रेन्यू, परमिट रेन्यू जे बी अडचण आहेत ते सर्व पूर्ण होणार. काय काय हे जे बोललेत यांचे जे मिसेस आहेत, ते जे लेडीज आहेत, त्यांनी काय बोललं आमच्याकडनं जे सर्टिफिकेट नल्ला सर्टिफिकेट चालणार नाही, कुठल्या सरचा बी सर्टिफिकेट चालणार नाही. जिथे तुम्ही क्लासमध्ये जाणार, जिथे आता आपण जाणार त्याची सिग्नेचर लागणार. तुम्ही बोलणार तिथे गोरेगावची सिग्नेचर लागणार, मलाडची सिग्नेचर लागणार, ते